सरी तो धन्य धन्य काळ, चिंतनी सरी तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा निनती ते जनवनायसे कृपेच्या सागरी, जनवनायसे कृपेच्या सागरी दाटला आभारे पांडुरंग, संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा निनती ते तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, दाखविले भिन्न परी एक, संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा निनती ते पांडुरंगा करो प्रथम चेतनी स्नान केले पांचाळेश्वरी, श्री ज्ञानदेवा अंतरी दत्तात्रेय योगिया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, यदक्षरमानाख्ययम आनंदमज केवलम, श्रीमन्निवृत्तिना कीर्ति ख्यातम दैवतमाश्रये, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं, जयाचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आत्मा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा निनती ते सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय चिंतनाचा महिमा गाताय. विठाला पावन भगवान पंढरीनाथाच्या दरबारात, परम पावन भगवान दत्तप्रभू भगवान गणेशाच्या दरबारात आपल्या श्री क्षेत्र कसारा गावामध्ये गेल्या 53 वर्षापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव वैराग्यस्थ परामूर्ती प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य माधवबाबा गुले पूज्य बाबा यांच्या प्रेरणेतून तथा आदरणीय हरिभक्तपरायण लवितकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने, हरिभक्तपरायण नामदेव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने
गेल्या 53 वर्षापासून दत्त जयंतीचा औचित्य साधून आपण मंडळी हा भक्ती उत्सव संपन्न करत आहात। या भक्ती उत्सवातील 53व्या वर्षातील मला वाटतं 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा। कितव्या दिवसाची? कोणी जर तुम्हाला विचारलं उमेश महाराजांचं कीर्तन कधी झालं तर म्हणायचं 3ऱ्या दिवशी झालं, नाहीतर म्हणतात 3 नंबर कीर्तन उमेश महाराजाचं झालं, असं नाही म्हणायचं। 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व सन्माननीय उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा आदरणीय ललितकर बाबा यांच्या आज्ञेतून आणि आमच्या सुनील भाऊ यांच्या खूप अथक संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। म्हणजे एकच वर्ष नाही, 5 वर्षापासून ते माझ्या मागे पण जुळतच नव्हतं। एकदा जुळलं होतं पण तुम्ही मोडलं, पण जिथं मोडलं तिथं आम्ही जात नाही परत। पण केवळ पोराची तळमळ मग परत मी आलेलो आहे आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी पुन्हा घेतलेला आहे। ही सेवा घडत असताना सर्व गुणीजन वैष्णव महाराज मंडळी यांची उपस्थिती, त्यामध्ये माझे गुरुबंधू संतो महाराज आहेत, आदरणीय रामदास महाराज आहेत, आदरणीय गणेश महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण संकेत महाराज आहेत। आता तर सर्व टाळकरी परिसरातील भाविक मंडळी सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। फार गोड अभंग तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगात तुकाराम महाराजांनी चिंतनाचा महिमा सांगितलेला आहे। ते चिंतन कसं काय कोणाचं याचा विचार आपण करूच, पण ऐकलं का? जन्माला आलेल्या प्रत्येक चित्तवान व्यक्तीने चिंतन केलं पाहिजे, देवाचंच केलं पाहिजे, त्यात काही वेगळं नाही। पुढे आपण पाहूच आपण कोणाचं करतो आणि मग जीवाची चिंतनात प्रवृत्ती व्हावी म्हणून जीवाकडून मोठ्या प्रेमाने श्रद्धेनं देवाचं चिंतन घडावं म्हणून त्या चिंतनाचा महिमा अभंगात गायलेला आहे। ऐका मंडळी, संसार क्रियेला किंमत देतो आणि परमार्थ श्रद्धेला किंमत देतो। संसारात तुमच्या श्रद्धेला किंमत नाहीये, तुमच्या क्रियेला किंमत आहे आणि परमार्थात तुमच्या क्रियेला किंमत नाही, त्या पोटी असणारी तुमची भावना श्रद्धा याला किंमत आहे। संसार पहा, संसार क्रियाच पाहतो। तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला विचारतोय, खरं सांगा जेव्हा मुला मुलीची लग्नाची बैठक बसते तेव्हा माणसं पैसा पाहतात का माणुसकी पाहतात? बोला की माणुसकी बिलकुल नाही। तुम्ही कीर्तनात बसलाय म्हणून माणुसकी म्हणतात। सध्या माणुसकीला कोणी विचारत नाही, सगळे काय पाहतात? पैसा पाहतात। मला सांगा, आपण पाहुण्याच्या घरी गेल्यावर पाहुण्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे पाहतो का पाहुण्याने आपली उठाठेव कशी केली, काय आहे तिला हे पाहतो? ज्ञानोबा तर म्हटले, अहो लग्न घरात पोराचं निघालं आणि दिवस कमी राहिले, पत्रिका वाटायची गडबड झाली। मग माणसं पत्रिका वाटतात, हो पण पत्रिका वाटण्याच्या काही पद्धती असतात। संत भाऊ तुम्ही तिकडे निघाले ना, त्याला द्या बरं पत्रिका, ही एक पद्धत। परस्पर दुसरी, भाऊ ठीक आहे पत्रिका या मग लग्नाला, ही दुसरी पद्धत आहे। आणि तिसरी पद्धती घरी जाऊन कुठे साहेब, साहेब आज नाही येत, परवा दिवशी येणार आहे, पुन्हा परवा दिवशी जातो, कुठे आहेत साहेब? म्हणे साहेब आज येणार होते पण अचानकच त्यांना आंतरवालीला जावं लागलं, मीटिंग होती म्हणून आज काही साहेबाचं येणं झालं नाही। मग उद्या सकाळी नक्की येणार, पुन्हा परत उद्या सकाळी जातो, कुठे आहे साहेब? साहेब रात्री उशिरा आले, झोपले, थोडी वाट पाहावी लागेल, पाहतो 4 तास वाट पाहतो आणि मग साहेब या बरं, तुम्हाला यावंच लागेल बरं, तुम्ही आज बरं। असे 2-3 पद्धतीने काय दिलं जातो? पत्रिका दिली जाते। काही काही मंडळी म्हणतात चला ना की लग्नाला, आपल्याला काही निमंत्रण नाही हो। अरे आला असं ना फोन सुद्धा नाही आपल्याला, अरे व्हॉट्सअपवर आली असं, व्हॉट्सअपवर ग्रुपवर आली म्हणून मला काही पर्सनल आलेली नाही, कायला पत्रिकाही नाही, कायला परस्पर निरोप, कायला भेटल तेव्हा हातात पत्रिका आणि कायला एवढी आवर्जून पत्रिका, एवढी आवर्जून पत्रिका कोणाला दिली जाते? बघा ज्ञानोबाराचं वय 16 वर्षाचं होतं। ज्या समाजानं सावली पडू दिली नाही त्या समाजाचा किती बारकाईने अभ्यास केला ज्ञानोबारायाने पहा। ज्ञानोबाराय म्हणतात लोक कोण्या सोयऱ्याला आवर्जून पत्रिका घेऊन जातात। ऐका लहान लेकराला गप्प करावं थोडं,
राहा शांत. लहान मुलांनी शांत राहा. कोणाला पत्रिका दिली जाते? ज्ञानोबा म्हणतात जिठी ठेवणी आहेरा आणि आवंतो जाईजे सोयीला. कोण कसा आहेर आणतो या आहेराकडे पाहून काय दिली जाते? पत्रिका दिली जाते. म्हणजे समाज माणुसकी पाहतो का व्यवस्था पाहतो? क्रिया पाहतो, व्यवस्था पाहतो. भावनेला संसारात किंमत नाही. बघा तुम्ही मला सांगा, भला मोठा पेपर भेटला आणि पेपर हातात पडला आणि पूर्ण पेपरवर एकाने रामकृष्णारी 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 लिहून काढलं तर चांगलं का वाईट? चांगलं ना. फक्त तुमचा पोरगा जेव्हा 12वीचा पेपर द्यायला जाईल त्याला म्हणा त्या कागदावर तिथली जमत का तिथं? म्हणजे तिथं क्रियेला किंमत आहे का भावनेला आहे? क्रियेला, भावनेला किंमत. संसारात भावनेला शून्य किंमत आहे, क्रियेला किंमत आहे. ऐका, याला उदाहरण मी देत असतो. पोराचा चित्रकलेचा पेपर आणि गुरुजीने प्रश्न दिला. आवाज थोडा मोकळा करा, असा दबून आवाज येतोय ना, मोकळा येत नाही. पोराला गुरुजीने प्रश्न दिला की बाबा चालणारी रेल्वे काढा. प्रश्न काय होता? पण त्या पोराला रेल्वे काढता येत नव्हती. पोरग हुशार होत, कारण कसाऱ्याचं होत. ते रोज येतात जाता रेल्वे पाहत होत. त्याला चालणारी रेल्वे तर काढता येईना. मग त्यांनी डोंगर काढला, त्याला एक बोगदा काढला आणि तिथून 2 पटऱ्या ओढल्या आणि तिथं वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेली. रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेलेली. आता शेवटी गुरुजी ते गुरुजीने खाली वाक्य लिहिलं, बाळ्या रेल्वे बोगद्याच्या बाहेर येऊ दे, मगच मार्क देऊ. या बोगद्यात रेल्वे आहे, या भावनेला किंमत आहे का तिथे? नाही. तिथं काय पाहिजे? क्रियाच पाहिजे. आणि परमार्थामध्ये मात्र क्रियेला किंमत नाही, इथं भावनेला किंमत आहे, इथं श्रद्धेला किंमत आहे. इथं भक्ती एक मी जाणे, ते साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते आहो. पाहिजे चार त्याच्या इकडची बदली. अंतरीची घेतो गोडी माझी गोडी भावाची, माझी गोडी भावाची, भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तो भाव पाहतो. याला जुने कीर्तनकार म्हणजे दृष्टांत द्यायचे. जुन्या कीर्तनकाराचे दृष्टांत सामान्य होते पण एवढे परफेक्ट होते की जशी लाकडामध्ये जर अडचण पडू लागली तर तिथं काय ठोकत होते? हा, हुशार माणसे तुम्ही, माहिती तुम्हाला. पाचरी तर चांगलं माहिती तुम्हाला. जशी मधल्या सांगीत पाचर ठोका फिट बसा, तसे जुन्या लोकांचे दृष्टांत लय सामान्य पण पाचर फिट असा एक दृष्टांत जुन्या काळात जुने कीर्तनकार.
जावाई सासरवाडीला गेला आणि जावाई सासरवाडीमध्ये गेला की त्याला वाटतं की मजा काय आगली वेगळी असते आणि असते बी म्हणतात बाबा आपल्याला काय माहिती नाही. झाले का पण आमचा हरी हा सुद्धा राहिला सासरवाडीतच जातो क्षीराच्या समुद्रात आणि आमचा हर हा बी सासरवाडीतच राहिला जातो हिमालय पर्वतावर. हो सासरवाडीत मजा असते. हा सासरवाडीला खूप दिवसानं जावाई निघाला. त्याला वाटलं आता काय नाही गेल्या गेल्या पुरणपोळ्या काय बासुंदी काय खिरण काय सगळी अशी मजा अशी गेला. हातपाय तोंड धुतले. सासू म्हणली वाढू जेवायला. वाडा म्हणे आत्या. मामी 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 तुम्ही समजून घ्या जरा ते मला काही माहिती नाही. मामी मामी वाडा मामीनं ताटात वडाव का नाही जावायला. तिनं टाकली पत्रवाई आणि म्हणजे जावाय बापू याला चांदीचं ताट समजा जावं मला असू द्या ताटावरच खायचं ताट थोडीच खायचं. जावायने सहन केलं. बिचारा समजदार होता माझ्यासारखा समजा समजदार होता. त्याला वाटलं पात्रावर काही विशेष आहे. तिनं पिठलं वाढलं गाठा. जावाय बापू त्याला श्रीखंड समजा जावायचा पारा 50% बघ म्हणजे अजून काय काय आणि शिडी बाजरीचे भाकरीचे तुकडे वाढले आणि जावाय बापू त्याला पुरी समजा. आता मात्र पारा चढला. जावाय बाई माग सारली आणि एवढ्या जोऱ्यात सासू मारायची नाही मागा. लग्न झाले विचार करून सासू हे पुष्कळात मारली. जावाय म्हणला मामी ही मामानं मारली असं समजा. इथं पिठलं श्रीखंड पिठल्याला श्रीखंड समजा का श्रीखंडच पाहिजे. श्रीखंडच पाहिजे. भावनेला किंमत नाही हो इथे. इथं श्रद्धेला आपलं क्रियेला किंमत आहे. या आता परमार्थ शंकराच्या मंदिरात आम्ही गेलो आणि बेलाचं पान शंकराला फार आवडत. आवड तुला बेलाची हे बोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची भक्ताला गांजाची. त्याला बेलाची भक्तांना हे बोळ्या शंकरा. ऐका म्हणजे लक्ष बेलाचं पान मिळालं. ऐका परमार्थात नका का बेलाचं पान मिळणार. त्याला चालता चालता नदीच्या काठ्याचा निरगुडीचा पाला वर पाडला. तोडला नाही बरं संतोबा. तोडण्यात वेगळं वर पडणं वेगळं. तोडणं म्हणजे जाणीव करून वर पडणं म्हणजे चालता चालता असं. आणि तो ओरबडलेला पाला भगवान शंकराला म्हटला हे शंकरा की सोन्याची पान आहेत असं समज तरी चालतं. इथं भावना महत्वाची. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायाशे ऐका नवलयाची ठेव नेनताई भक्तिभाव कैलासासे नेला बिल्ल पाणी बैसला. तुम्ही सगळं पाहून घ्या. भावना महत्वाची महाराज परमार्थामध्ये. आणि भावना जोपर्यंत अंतःकरणात भावना निर्माण होत नाही ना तोपर्यंत परमार्थाचे दिवस कितीही जाऊ द्या फळ मिळत नाही. महाराज ज्ञानोबा वयाच्या 21व्या वर्षी या फळापर्यंत जातात की देव येऊन समाधी देतो. जगद्गुरु तुकोबराय 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला जातात. काय झालं माहिती का या वर्षी मलाही 42 चालू झालं. माझं वय किती 42. परवा दिवशी गणित लावलं. तुकाराम महाराजांचं वय 42 वर्षाचं. जोग महाराजांनी जो गाथा लिहिला होता मामासाहेबांनी प्रकाशित केला आणि त्या गाथाला मामासाहेबांची प्रस्तावना आहे. मामासाहेब दांडेकर पूज्यपाद मामांची. मामाने त्यामध्ये तुकाराम महाराजांच्या चरित्राची समीक्षा केलेली आहे. त्याने सांगितलं तुकाराम महाराजांच्या चरित्राचे 2 भाग पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. 21 वर्षाचा पूर्वार्ध आहे आणि 21 वर्षाचा उत्तरार्ध आहे. मग 21 वर्षाचा पूर्वार्ध आणि 21 वर्षाचा उत्तरार्ध
पहिला 21 वर्षाचा पूर्वार्ध संसारिक तुकोबार आहे आणि पुढचे 21 वर्ष म्हणजे पारमार्थिक तुकोबार आहे. म्हणजे तुकाराम महाराज वयाच्या 22व्या वर्षी परमार्थाला लागले. 21 वर्ष त्यांनी काय केला? परमार्थ केला. 42व्या वर्षी विमान आलं. सध्या माझं वय 42 आहे. 83चा जन्म आहे आणि मी 99 साली घरदार सोडून आळंदीला आलो. म्हणजे माझा परमार्थ किती वर्षाचा झाला? 24. तुकाराम महाराजाचा किती वर्षाचा? 21. माझा किती वर्षाचा? म्हणजे तुकाराम महाराजापेक्षा जास्त परमार्थ आहे का नाही माझा? हो. धन्यवाद. अशी मदत करी जर तुम्हाला बरं वाटत. तुकाराम महाराजांचा 21 वर्षाचा आणि माझा 24 वर्षाचा. म्हणजे परमार्थ जास्त काळ कोणाचा? पण विमान नाही आला. मला वाटलं येतं का? एका गावात आलो हार घालाय ते विमान आलं आणि मला वाटलं पहिलं दिसतील भारत दिंड्या पताका आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या कोणा. मला आनंद झाला. मला वाटलं विमान न्यायला आलं का काय. विमान जवळ जवळ आलं. मी न्याळून पाहिलं तिथे डुप्लिकेट होत. ते परत गेलं. आम्हाला डुप्लिकेट आलं पण तुकाराम महाराजला ओरिजिनल आलं. त्याचं कारण आहे परमार्थ बी ओरिजिनलच होता. पुढचं मला काहीच म्हणायचं. एका वाक्यात बोलतो आणि पुढे सरसतो. ऐका मंडळी, इमानानं परमार्थ करावा लागतो तेव्हा न्यायला विमान येतं. परमार्थ कसा करावा लागतो? इमानानं करावा लागतो तेव्हा काय न्यायला येतं? विमान न्यायला येतं. आमची 24 वर्ष झाले अजून स्वप्नात नाही. आम्हाला विमान यावं या अपेक्षा नाही. अपेक्षा नाही म्हणण्यापेक्षा माफी मागून बोलतो आमची लायकी नाही. फक्त देवाला एवढीच प्रार्थना आहे कासाऱ्याच्या घाटात कंटेनरला धडकून येऊ नये म्हणजे बाकी काय अपेक्षा. तात्पर्य ऐका मंडळी, मी माझा सातबारा वाचला. प्रत्येकाने आपापला वाचन बघा. मला काही उत्तर द्यायचं नाही. ऐका मंडळी, परमार्थ काळ किती गेला, क्रिया कशी याला अर्थ नाही. ती भावना कशी, प्रेम कस, प्रेमाविना भजन नाका वाचून मोती लावण्याचा काय उपयोगाचं आणि अर्थ वाचून पोती वाचून काय उपयोगाचं. ऐका, प्रेमाने भजन. मग प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि चिंतन श्रद्धेनं प्रेमानं झालं पाहिजे. कारण सगळ्या संतांनी सांगितलं मनवनी नाव करा काळ सारा चिंतनी गाते श्रोते आणि पाहते.
आताच्या चाळीत आम्ही काय केले तो आम्हाला कळत असं गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुष्यते सोहम भावे अशी 7 असल्या पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी काय करा स्मरण करा चिंतन करा पण चिंतनात प्रवृत्ती झाली पाहिजे नुसती होऊन फायदा नाही भावनेनं झाली पाहिजे प्रेमानं झाली पाहिजे आणि भावना कधी निर्माण होते मुंबईला जाऊन आल्या नाही भावना कधी निर्माण होते ऐका मंडळी भावना निर्माण होण्याची कारण काय वस्तूचा महिमा कळाला की त्याच्याविषयी भावना निर्माण होत असते भाव कधी वाढतो महिमा कळाल्यानंतर कीर्तनकाराच्या कोणी पाया पडेल अथवा न पडेल ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कल्पना करा संयोजकांनी पुकारलं आजच्या महाराजाच्या पायात लय ताकद आजच्या महाराजाच्या पायाला जो हात लावतो त्याचं लग्न जमत ज्याचं लग्न झालं त्याला पोरग होत ज्याला पोरग झालं त्याला नोकरी लागते जे आपले खटले असतात ते मोकळे होतात हो हा फायदा ज्याला डायबिटीस आहे त्याचा डायबिटीस ज्याचे गुडघे दुखतात त्याचे गुडघे राहतात ज्याला बीपीचा त्रास आहे संपून जातो ज्याला थायरॉइडचा त्रास आहे संपून जातो असं जर एखाद्याने पुकारलं तुम्हाला वाटतं एक तरी पायाला हात लावायचा जाईल नुसतं लोकांना कळव महाराजाच्या पायात ताकद लोक पाया पडायचं सोडा पाय तोडून न्यायला भावना कधी वाढते वस्तूचा महिमा कळाल्या नंतर म्हणून चिंतनात प्रवृत्ती झाली पाहिजे आणि ती भावनेने झाली पाहिजे या उद्देशातून त्या चिंतनाचा महिमा अनेक ठिकाणी गायलेला आहे काय हे केले एका विठ्ठले चिंतेचा काय नव्हे केले हो सर्व साधनाचे भवसिंधू योगयाग तपे काय त्याचा महिमा सांगावा प्रवृत्ती होण्याकरता महिमा सांगतात जशा अनेक पद्धतीने सांगतात आज त्याच चिंतनाचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला पुन्हा अभंगभर सांगतात त्यामध्ये मनुष्य जन्माच्या काळाला डोळ्यासमोर ठेवून एक महिमा पहिल्या चरणात गातात चिंतन
चिंतनाचा महिमा काय सांगावा. माणसाचा जो काळ चिंतनात जातो ना तो काय आहे, तो काळ धन्य धन्य आहे. पण आज एक विचार करू, चिंतन कोणाचं, म्हणजे आपल्याला पूर्वार्धाला अजून जोर देता येईल. कोणाच्या चिंतनात? सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळाचा जो मंगल आहे. हो, सकळ मंगळाचा जो मंगल आहे. मंगलाचा मंगल म्हणजे काय? लोक म्हणतात महाराज तो काय सामान्य नाही, गाणाऱ्याचा बाप आहे. काय म्हणजे त्याच्यापासून सगळे. तसं मंगळाचा मंगळ म्हणजे कोण? जगात जेवढ्या मंगल वस्तू आहेत त्याच्यापासून, त्याच्यामुळे त्या मंगल त्या वस्तूंना मांगल्य. काही वस्तू मंगल आहेत पहा, काही वस्तू मंगल आहेत पहा. तुम्ही रस्त्याने निघाले आणि पुढे एक माणूस आला, अरे काय कुठे गेला होता? येतो बाजार. काय आणलं? तूप. लगेच हात जोडावा. एखादा कडाला पुढून दूध घेऊन येतोय, तूप घेऊन येतोय, त्याला काय केलं पाहिजे? हात जोडले पाहिजे. कारण दूध मंगल आहे, तूप मंगल आहे, तुळशी मंगल आहे, बिल्वदळ मंगल आहे, दुर्वा मंगल आहे. हो, कोणी समिधा घेऊ लागलं यज्ञाच्या, मंगल आहे. ग्रंथ मंगल आहे. असा ग्रंथ कोणाकडे दिसला की नमस्कार करायला जावं. काही वस्तू मंगल आहे, काही नाद मंगल आहे. शंखध्वनी हा काय आहे? मंगल आहे. घंटानाद मंगल आहे. मृदंगाची थाप, धा दोघा सोबत रे. आता ता ता धा ता धा ता धा ता धा ता धा ता धा ता. धा अंता हा काय? महाराजा स्वराचा धाता आहे. धाता म्हणजे जन्मदाता आहे. पण नुसता मृदंगाचा आवाज, कल्पना करत तुम्ही एखाद्या कामाला निघाले आणि कुठं तरी तुमच्या कानावर मृदंगाचा आवाज समजून जावं, काळ आपलं काम होण्यासारखं आहे. कारण मंगल ध्वनी कानावर पडला. तुम्ही घरून निघाले तडम ताशा कानावर पडला, त्याचं काय आपल्याला माहित नाही. आपल्याला मृदंगाचं माहिती तेवढं सांगतो. मृदंगाचा धाक मंगल, विण्याचा झणकार मंगल आहे. हो, हे मंगल स्वर आहेत. काही ध्वनी मंगल आहे, काही वस्तू मंगल आहे, काही व्यक्ती मंगल आहे. गाय मंगल आहे, मोर मंगल आहे, मुंगूस आडवं जाणं मंगल आहे. महाराज आमच्या लहानपणी मी एकदा आईसोबत पाणी आणायला गेलो. आईच्या डोक्यावर भांडा, कमरावर एक खांडा, माझ्या खांद्यावर घागर पाण्याची. निघाला आणि एक जुना म्हातारा माणूस फेटा गिटा बांधलेला आमच्या भागातला निघाला. आमच्या आईला म्हणतो, साळू थांब. काही मोठे लोक आमच्या आईला साळू म्हणतात. आमच्या साळू थांब. आणि त्याला खिशात हात घातला आणि 1 रुपया तिच्या हंड्यात टाकला. त्या काळात रुपयाला सुद्धा काय होती? किंमत होती. लाका. आम्ही आई लाका म्हणतो. लाका हे काय? अरे हांडा घेऊन जर एखादी सुवासिनबाई पुढून जाऊ लागली तर तिचं दर्शन मंगल असतं, म्हणून तिला नमस्कार आणि रुपया टाकला जातो. म्हणजे जी बाई पुढून सुवासनाबाई पाण्याचा हांडा घेऊन जाते ते काय आहे? मंगल आहे. आणि एखादी जर मिस्त्री लावत जाऊ लागली आहे ते काय आपल्याला माहित नाही. काही व्यक्ती मंगल आहे, काही वस्तू मंगल आहे, काही ध्वनी मंगल आहे, काही शब्द मंगल आहेत. ओम श्री हरी ओम तत्सदिती हे शब्द काय आहेत? मंगल आहेत. हो, सकळ मंगळ निधी काय नाव मंगल आहे. मंगल आहे, ध्यानात ठेवा. म्हणून पण मंगल असणाऱ्या शब्द असतील, मंगल असणाऱ्या वस्तू असतील, मंगल असणारे नाद असतील, मंगल असणारे ध्वनी असतील, पण या सगळ्यांकडे मांगल्य आलं कुठून? याच्यापासून. म्हणून भीष्मानं म्हटलंय, पवित्रानां पवित्रम यो मंगलानांच मंगलम. किंवा 10व्या अध्यायामध्ये यद्यद् विभूतिमत् सत्वम, ज्या ज्या ठिकाणी जे जे तुला श्रेष्ठ दिसेल अर्जुना ते मी आहे. असा सकळ मंगलाचा मंगळ कोण आहे? तर हा विठोबा आहे, हा परमात्मा आहे. या सकल मंगल निधी असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन जो साधक करतो त्याचा काळ धन्य धन्य. का बरं धन्य म्हणायचं?
करायचं त्या काळाला, आणि त्या काळाला फळ आहे. त्या काळाला काय आहे? फळ आहे. नाही काय फायदा होणार नाही. असू मी रोती किबली सुरती वैशी बुळच नाही, मुसळ जरी नळ्यात घालून काढलं ते असंच आवाज येणार आहे. त्याला वाटलं जरा खरखर कमी आहे पुढे असं काय होणार नाही. त्याच काय देव आवाज देताना मला इथं लय कृपण झाला, आवाज देताना लय कृपण झाला. इथं जरा जास्तच उदार झाला आहे का, पण इथं थोडा कृपण झालेला. आता आहे कसं ऍडजस्ट करा. परमात्मा सकळ मंगलाचा मंगल आहे. हो, अशा मंगलाचं चिंतन करणं तो काळ धन्य. त्या काळाला साफल्य का? ऐका आता, ऐका म्हणजे कोणता काळ धन्य, कोणता काळ सफल? साफल्य म्हणून धन्य आहे. कोणता काळ सफल? जो काळ फळापर्यंत गेला तो काळ सफल. एवढं सोपं आहे. एक पोरग 12वी पास झालं, बाप म्हणायचा बाया भला मोठा उद्योग आहे आपला, कर उद्योग. आपल्याकडे राईस मिल आहे ती चालू, दुकानात बस ते कर. नाही नाही नाही, मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. गेला पुण्यात 5 वर्ष गेला पण यश आलं नाही. किती वर्ष अभ्यास केला पण यश आलं नाही. घरी आला पुन्हा तांदळाचा धंदा करायला लागला, पुन्हा तांदळाचा धंदा करायला लागला. मग मला सांगा त्याचे 5 वर्ष सफल झाले का बेकार गेले? 5 वर्ष काय केले? बेकार केले. काय असतं? प्रयत्न जरूर केला पाहिजे, प्रयत्न जरूर केला पाहिजे. मी प्रयत्नाच्या शिक्षणाच्या विरोधी असं मला म्हणायचं नाही. उदाहरणापुरतं फक्त घ्या. हो, हे 5 वर्ष काय केले त्याचे? फुकट गेले. कारण नसताना गेले. का गेले फुकट? त्याला फळच नाही आलं. मग देवाच्या चिंतनातला काळ धन्य का? कारण त्या काळाला फळ आहे. संसारात किती खटपट करा, येथे अवघे वाया गेले दिसते सायास, दिसते सायास. तुका म्हणे नाथ तुझे घालावे साचा, तुका म्हणे नाथ तुझे घालावे साचा. अवघे वाया गेले दिसते सायास, दिसते सायास. वाया गेले दिसती सायास. इथं सगळे सायास काय झाले दिसती? वाया गेले दिसती. संसारातले सगळेच कष्ट काय जातात? आता माझ्या समोर जेवढे लोक बसलेत ना, ह्याच्यातले 80% वैतागलेले. मी 90% म्हणत असतो, पण तुमचं गाव हायवे टच रेल्वे स्टेशनच्या जवळ म्हणून मी काय म्हटलोय 80%. किती म्हणत असतो? पटवून देऊ का तुम्हाला? पटवून देऊ. माता मौल्याची संख्या भरपूर आहे. ज्या ज्या सासवांचं सुनासंग पटत आशाने हात वर करा. फक्त सुनाचा धाका न करू नका. नाही ठीक आहे, चला आपण प्रश्न बदलू. ज्यांचं ज्यांचं सुनासंग पटत नाही आशाने हात वर करा बरं. पटत का म्हटलं तर एकही हात वर नाही, नाही पटत का म्हटलं तर एकही हात वर नाही. म्हणजे मतदान काही झालं नाही. या माता मौल्यांना जेव्हा मी विचारलं पटत का, हातवर केले का? नाही पटत का विचारलं तर हातवर केले का? नाही. का केले नाही? त्या माता मौल्या म्हणतात महाराज पटत का म्हणल्यावर बी आम्ही हातवर करू शकत नाही, नाही पटत का म्हटल्यावर बी आम्ही हातवर करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या. आणि मी समजून घेतलेलं आहे. बघा बरं, सगळ्यांच्या कळ्या पडल्या म्हणजे याच्या मनात ओळख ऐका नाही वैताग गेलं काम सगळ्याचं. चला आता पुरुषांचा विचार. पुरुषांचा विचार या. या पुढे या पुढे या पुढे. चला इकडे पाहता
आता पुरुषांना विचारतो. ओ पुरुष मंडळी माझ्याकडे बघा, त्यांचा नंबर झाला तर तुमचा आहे. ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा. का साऱ्या तेवढे ब्रह्मचारी, एवढे ब्रह्मचारी सगळे आनंदित नाही. गणेश महाराज यांचे लग्न झालेत का नाही? हात वर केला काही नाही. तुमचं नाही झालं? दक्षिणून पाहून ऐका, हात वर केला काही नाही. काय केलं नाही सांगा? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. तुमची वेळ गेली नाही म्हणून सावध केली. माझ्या गाडीत जागा आहे, मी आशार करता गाडी मोठी घेतली आता. अल्ला माझ्या गाडीत यायची गरज नाही, वरचा फक्त माझं बाबा आहेत बसलेले. विनोदाचा भाग वजा करा, पण तात्पर्य ऐका मंडळी. आम्ही संसाराचे कष्ट केले. तुम्हाला वाटतं संसाराच्या कष्टाला फळ आलं? नाही फळ आलं, वाया गेले ते. आम्ही काळ कशात घालवला? आम्ही जीवाच्या चिंतनात काळ घालवला, आम्ही जडाच्या चिंतनात काळ घालवला. जीवाच्या चिंतनात काळ वाया जातो. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज रोज सकाळी उठून काकडा करायचे आणि एक बैल बघीने यायची, देवाची पूजा करायची. ह्या देवाला जाय, त्या देवाला जाय, हा जप कर, तो जप कर, खूप अनुष्ठान करायची. एक दिवशी तुकाराम महाराजाचा एक टाळकरी महाराजाला म्हटला, महाराज खरंच बाबा आपल्या सगळ्या देवोद्गावात एवढीच बाई खरी परमार्थ, खरी संती हीच. काय परमार्थ, काय परमार्थ खरी? तुकाराम महाराज असू दे, बोलू नंतर आपण या विषयावर. पुन्हा 2-4 दिवस झाले. महाराज खरंच ह्या बाईचा परमार्थ म्हणजे परमार्थ. अरे हो ना, राव दे ना, जाऊ दे ना, चल ना, बोलू नको. पुन्हा 4-8 दिवस गेले. नाही पण महाराज मी त्याशी काय उत्तर दिलंच नाही बाबा. खरा परमार्थ याच बाईचा. महाराज तुला ह्याला एका सांगावंच लागेल, या बाईचा परमार्थ आहे, परमार्थ या बाईचा. महाराज तुला देवळाला येते, नवस करते, सायास करते. तुला माहिती का ती का करी ती? 2 वर्षापूर्वी तिचा नवरा रुसून गेला मी, आणि तिचा नवरा वापस यावा म्हणून तिचा परमार्थ चालू आहे. गोहो यावा गावा, ऐसी नवस करी आवा, कैसे पुण्य तिये गाठी, आणि व्रते वेची फुकासाठी. ऐका मंडळी, एक मुद्दा, जीव जीवाचं चिंतन करते. कोणाचं चिंतन करते? नवऱ्याचं. नवऱ्याचं कुठं बोलायचं नाही देवाच्या दारात. जावई जास्त आवडतो का वारकरी जास्त आवडतो? सासऱ्यांना विचारतो मी, समोरचे सासरे असतील, जावई जास्त आवडतो का महाराज जास्त, वारकरी जास्त आवडतो? खोटं बोलायचंच नाही देवाच्या दारात. जावई जास्त, अगदी बरोबर. कारण जावायला आणखी, वारकऱ्याला काय 9 बोट वनवासी येतात. आपलं जीव तुकाराम महाराजाचा प्रमाणे म्हणून बोलतो. महाराज म्हटले, कारे नाही तैसे देवाची ते गोडी, कारे नाही तैसे देवाची ते गोडी, कारे नाही तैसे देवाची ते गोडी, कारे नाही तैसे देवाची ते गोडी. नागवोनी सोडे पत्री, नागवोनी सोडे पत्री, खंत व्यक्त केली महाराजांनी.
महाराज म्हणतात तुला तैसी देवाची गोडी का नाही, तुला तसा देव का आवडत नाही. महाराज कसा जेवढी तुझी बायको फजिती करते तरी तुला बायको आवडते, तसा का आवडत नाही. बघा माणूस, तुम्हाला विचारतो, माणसाचा सगळ्यात जास्त अपमान करणारी व्यक्ती कोण. बायको. एका स्वरात म्हणलं वापरल्या. माणसाचा सगळ्यात जास्त अपमान करणारी कोण. ती अनेक वेळा अपमान करतो तरी घरीच जातो. का तुम्ही कीर्तनात आले नाही, काल दिसले आज आले नाही, आज नाही काल या पुस्तक येणार नाही म्हणतात, माझ्या हाताने हार नाही घातला. म्हणजे संसारात एवढा अपमान सहन करतो, परमार्थ तुला एवढा सहन होत नाही. देवा करता तू एवढा अपमान सहन करू शकत नाही. संसारात किती फजिती सहन करतो, तो कीर्तन येत नाही, लय लांब चालत जावं लागेल. आणि इकडं पोटासाठी खटपट करशी अवघा म्हणता राम राम तुझे दात केलं, म्हणता राम राम तुझे दात केलं. तुकाराम महाराज पोटासाठी खटपट करेशी अवघा आणि म्हणता राम राम तुझी बसली दात किड. अरे द्रव्याची आशा तुला दाई दिशा न पुरती आणि कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती. महाराज खंत व्यक्त करून म्हणतात तो का म्हणे आयशा नरा काय करू आता, राम राम न म्हणे त्याचा गाढो माता पिता. ऐका किती आम्ही संसार करता जातो, किती जीवा करता जातो. आमचा काही काळ जीवाच्याच प्रेमात निघून गेला. पण काय दिलं विचारा गजेंद्राला, बायका पोरांना तुला काय दिलं. आम्हाला अजून कळालेलं नाही, पण कळलं. जिरल आपली बी एका दिवशी जिरल, कळो येईल अंत काळी राहती निराळी. मंडळी ऐकलं का, काही खेड्यात राहतात आणि काही मुंबईत राहतात. पण तुम्ही धड खेड्यात बी नाही, धड मुंबईत बी नाही. मध्यावरची माणसं सकाळी लोकल 3 वाजता आरडायला सुरुवात करते, बरोबर ना. पहिले किती वाजता, 4:45. कधीतरी 3:30ला तिथं जाऊन बघा, काही माणसं 4:45ची लोकल सापडण्याकरता गारठ्यात जेवणाचा डबा आहे का नाही याची शुद्ध नाही, आहे का नाही, पकडावं लागतं का नाही. आता या वारकऱ्यांची तर लय अडचण. महाराज काकडा जर असला, काकडा करून तिथं जायचं, भजनाचा जागर करून ते जायचं. किती खटपट करतो का नाही. पण आज घरी गेल्यावर एक विचार करूनच झोपा. गांभीर्य नाही का एवढं वाईट, मी एवढी खटपट करतो ती कोणासाठी. आणि तुम्हाला गणित उत्तर ये, माणूस जेवढं कमवतो ना त्यातलं स्वतः करता किती खरंच. विचारा या माणसांना पळणारे. अशी कडकड्याची भूक लागते आणि वडापावाला पुढून जातो, पण हिंमत होत नाही 10 रुपयाचा वडापाव खाण्याची. तहान लागते पण 20 रुपयाची बाटली घ्यायची हिंमत होत नाही. स्टेशन पासून कामावर 2 किलोमीटर चालत जावं लागतं, पण बिचारा बीएसटीची वाट पाहतो, रिक्षा सुद्धा करत. हे खरे का खोटे, खरे का खोटे. एवढी खटपट कोणासाठी. शिव्या देणाऱ्या बायकोसाठी का बेवड्या पोरासाठी. अरे हे बी म्हणतो कोणासाठीच करू नको, तू कोणासाठी करतो. महाराज सांगतो बा, कधी कधी मला प्रश्न पडतो, तुमची खटपट तरी बरी हो,
तुमची खटपट बरी आहे, तुम्हाला लेकरं बाळ तरी आहेत. आमच्यासारख्या ब्रह्मचार्याला कोण आहे? आमचं कोणासाठी चाललं? पण हे अजून उमजलेलं आणि या जीवाच्या नादाला लागून काय तुकाराम महाराजाचं प्रमाणे मंडळी काढता येतो. आपण कधी शहाणे होणार आहेत फार मारतात कोण असतो. अरे शहाणं व्हायचंच का नाही कोणच ठोक आपल्याला प्रमाण ऐका लय गोड प्रमाण. आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटू लोकारे. भावानो ऐका, बहुता सुकृती नरदेह लाभला लादला, खूप पुण्यानं आपल्याला मिळाला, दुसऱ्या करता व्यर्थ घालू नका. पण आपल्या जीवाच्या चिंतनात काय चाललंय? काळ निघून चाललंय, त्याच्यात चाललंय. फळ काय? गजेंद्राला विचार. गजेंद्र तो हस्ते सहस्र वरुषे जळा माझी नकरे पिढी याला. त्याचं दुसरं चरण लय गोड आहे पहा. सुरुदी सांडीला सावे नव्हे कोणी कोणी साथ देणार. पण जीवाचा बराचसा काळ जीवाच्या चिंतनात जातो, पण तो काळ निष्फळ आहे म्हणून धन्य नाही. जीवाचा काळ जडाच्या चिंतनात जातो. ज्ञानोबाराची काय गोड उभी. ज्ञानोबारा म्हणतात ध्यायतो विषण पुंसस संगस्ते शोभजायते. या श्लोकावरची उभी. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना काय पुरुष. आधी दृष्टांत समजून घ्या, गोड आहे. म्हणून ऐके अर्जुन, अर्जुन ऐक. तुमच्याकडे ते भाताचं भात आपटल्यानंतर जे राहतं त्याला तणस म्हणतात ना. तणसाची पेंडी, बरोबर का शब्द? एक तणसाची पेंडी पेटवायला किती काडी पेट्या लागतात? एक काडी पेटी लागते. लक्ष देऊन उत्तर द्या. एक पेंडीला एक काडी तर दोन पेंड्याला किती काडी? गणित कच्च आहे का तुमचे? दोन पेंड्याला एक काडी तर 10 पेंड्याला किती काडी? बरं जाऊ आता शेवट. 10 पेंड्याला एक काडी तर पूर्ण गंजीला किती काडी? नाही, तुम्ही अंदाजे सांगता का कोणाची पेटी लिहिली? असं का? तृण अग्नी मिळे भेटावी असावी आणि तिला इंधन भेटावे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधन, मग तो प्रौढ झाली आणि तो अग्नी जर पेटत गेला काय त्रिभुवना पुरुष के. अहो एक थिरगी सुद्धा गावाची राख करू शकते. ध्यानात ठेवा. किती? एक थिरगी. तैसे दृष्टांत झाला. आता सिद्धांत आहे का? तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाये मन. तुमच्या बाजीराव बाबाची पत्नी जवळ येते. तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाये मन, तरी येसने पतन निश्चित ठेवी. बाजीराव बाबाची पद्धत. तैसे विषयाचे विषयाचं नुसतं स्मरण जरी केलं तर ज्ञानोबा म्हणतात केसने पतन निश्चित केले. गीता म्हणते बुद्धी नाशात प्रणश्यती. म्हणून जडाचं ध्यान तो काळ धन्य नाही, त्याच्या साफल्य नाही. जीवाचं ध्यान याच्या साफल्य नाही.
मग कोणत्या काळात चिंतनानं सापडले तर ते सकळ मंगळ मंगळाचे याचं चिंतन केलं की त्याची सफलता. ऐका त्याची सफलता. आठवची पुरे सुख आवगे मोहरे, सुख आवगे मोहरे, सुख आवगे मोहरे. जीवाच्या चिंतनातल्या अडचणी सांगितल्या. आता देवाच्या चिंतनात पहा. आठवची पुरे त्याचं स्मरण जरी झालं तर सुख आवगे मोहरे. तुकाराम महाराज निवांत तुळशीच्या वट्यावर बसलेले, वारकरी आले. तुकोबा बरे देवाची दया. तुकोबा परवा दिवशी तुम्ही किती गोड कीर्तन केलो. हा झालं देवाच्या दया. चाल तुम्ही फारच गोड म्हटले. आधी विजय गले, आधी विजय गले. संत तुकारामच्या पाहिजे त्याच्यातल्या काय काय चालेल. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, परमार्थिक चर्चा चालू होती. तेवढ्या तुकाराम महाराजाची बायको, ए टाळ कुठे आणू, उठा. उठलं की सुटलं माझं दर भेटतं का तुम्हाला. आग मात्र तुकाराम महाराज चिडले. बायकोर चिडले आणि शिवीच हासाडली. महाराज तुम्हीच हासाडली मी तुमचा अनुवाद करतो. तो का म्हणे रांडे नावडे भूषण आणि कांतलेश श्वान लागे पाठी. अगं पिसाळलेल्या कुत्र्यासारखी धावते. अगं लोक सामान्य आहेत का. कोण येते घरा आमच्या काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे आणि कोवड्या उत्तरे काय द्यायचे. तुम्ही माझ्यासमोर का बसला. उमेद दशरथे आहे म्हणून नाही बसला तुम्ही. उमेद दशरथे ज्ञानोबा तुकोबाचे विचार सांगतो म्हणून माझ्या समोर बसलाय. कोण काय आहे का नाही.
तुमचं माझं नातं काय? तुम्ही कोण्या जातीचे, मी कोण्या जातीचा, तुम्ही कोण्या प्रांतातले, मी कोण्या प्रांतातला, काय ताळमेळ आहे का आपला? पण आपण मनाने एक झालो की नाही? काय झालो? देवासाठी झाले ब्रह्मांड सोये. तुला म्हणत नाही का आवले? लोकांना गरम गरम पोळ्या कर, त्यांना वाट आणि चहाच ठेव. फक्त कोवळे उत्तरे काय? फक्त तुला गोड बोलायला काय जात? ऐका तुकाराम महाराजांच्या गात्यात 4 आठवड्याचं प्रकरण. आज परिणाम झाला बरं आईसाहेब. आईसाहेब म्हणजे मी काय करू? हे कर, देव पाहावया करी वसायास न तरी असं नाशे म्हणतात महाराज. सायास काय करू देव पाहण्यात? दिनशुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडेला पर्व काळ. द्विजा पाचारोनी शुद्ध करी मन, आणि देव होय दानी यथाजी. दान धर्म कर, कशात अडकू नको, मोकळी हो. बघ मी कसा मोकळा झालो. जाळून संसार मोकळी हो. महाराज मोकळं झालं, खायचं प्यायचं काय? लक्ष देऊ नाही का? एवढ्या कथा विस्तार केलाय मी. मोकळं झालं, सगळंच वाटून दिलं तर खाय प्यायची व्यवस्था काय? तुकाराम महाराज म्हणतात आपण एकदम वारकरी जुनी चाल म्हणू. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची. खरं सांगा जुन्या चालीत मजा आहे का नाही? खरं बोला, कुठं नाही बोलायचं. कसं वाटतं खरं सांग? बऱ्याच चाली फार नवीन नाही तर लय अवघड आहेत काय? साध्या चाली महाराज जुन्या काय चालीत गांभीर्यच ठेवलं, फक्त त्या पद्धतीने मांडता आल्या बस. असो अगं चिंता करत बसू नको पोटाची, नको चिंता करू वस्त्राची, फक्त त्याचं चिंतन कर, सगळं आपोआप झालं. येतो महाराज, येत माझा अनुभव सांग. मधल्या काळात माझ्या गाडीचा असा अपघात झाला, पुढचा एक जीव दगावला.
पण ऐकलं त्या गावच्या लोकांनी नाही, त्या घरच्या लोकांनी सुद्धा मला बोर्ड सुद्धा लावलं नाही, एका शब्दाने सुद्धा बोलले नाही. म्हणजे महाराज फक्त तुम्ही सुरक्षित जा. कोण काळजी घेत येतो कोण हे काळजी. एक अपघात झाला, फार नुकसान झालं गाडीचं, पण मला खर्चटलं सुद्धा नाही. गुरुवारी पांडुरंग बाबा बोले आपले बाबाला कळालं. बाबाने मला फोन केला, पांडुरंगांनी आपल्या पांडुरंग महाराजांनी फोन, तुम्हाला माहितीच आहे. पांडुरंगांनी फोन केला, सगळी चौकशी केली आणि एक वाक्य वापरलो बोलणी. माझ्या डोळ्याला पाणी आलं. मला म्हटलं तुम्हाला काय लागलं का. देवाला खर्च सुद्धा दिलं नाही. मला म्हणजे उमेश बुवा देवाला आवडत आणि ज्ञानोबा तुकोबाला आवडलं असं वागावं, सगळी काळजी केली. तो का म्हणे देवा माने ऐशी करू शकतो. फक्त बसून त्याचं चिंतन करायची गरज आहे, सगळं मिळतं. पण एक प्रमाण म्हणतो आणि आपला नालायकपणा प्रगट करतो आपला सगळ्यांचा. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर. आम्हाला विश्वास बसत नाही, नाही तर त्याच्या एवढा उदार कुणीच नाही. मंडळी ध्यानात ठेवा, कुणी त्याच्या एवढा उदार. म्हणून ज्याचं देवाच्या चिंतनात काळ जातो ना, चिंतने सरी तू धन्य धन्य काळ, तो काळ धन्य. त्या साधकाला अजून काय परिस्थिती प्राप्त होते. संसार सिंधू संसार सिंधू नाही जो चिंतन करणारा हरिदास आहे त्याला संसार सिंधूचं काहीच भय नाही. सिंधू भव सिंधूची निमाजे कौनाचे भय उपजे, कोणाला भय निर्माण होणार नाही. पण एक ज्यांनी देवाचे कास धरले ना ते भवसागरातून सहज तरुण गेले. भवसागर भव सिंधू त्यांना नाही. वारकरी संप्रदाय दीक्षा देताना काय करतात. वारकऱ्याच्या दीक्षेची पद्धत काय, गळ्यात माळ. हे काय कशाची, तुळशीची. आपण हिला काय म्हणतो, तुळशीची माळ. सामान्य लोकांच्या दृष्टीने हे काय, लाकडाचे मणी. हो, लाकडाचे काय म्हणतात लोक. एकाने विचारलं काऊ महाराज ऐका ना तुम्ही, हे लाकडाची मणी गळ्यात कशाला. आणि बाबा तुला माहितीये का, माणूस जर पुरामध्ये पडला आणि त्याला जर लाकडाचा वणका सापडला तर तो पुरातून बाहेर पडतो. जसं संसार सागराच्याला ही लाकडं सापडली तर संसार सागरातून बाहेर पडतो. ही लाकडं ज्याच्या गळ्यात आहे
संसार सिंधू, त्याला संसार सिंधू नाही. एकानं अजून मला विचारलं, महाराज एक माळ बस झाली मग एवढ्या कशाला? प्रश्न शिल्लक आहे का नाही? एवढ्या कशाला? त्याला मी उत्तर दिलं, बाबा वजनानुसार लांबू लागेल. लाकूड भेटला फाटा हे कुंटलाचा ते तारीख का वजनानुसार आपली लाकडं घातली. असं संसार सिंधू नाही हरिदासा, त्याला संसार सिंधू नाही. गर्भवास कैसा निनती ते, याचे दोन अर्थ करायचे. एक तर त्यांना गर्भवासच नाही एक अर्थ, आणि दुसरा गर्भवास कैसा निनती ते गर्भवासाला मोजितच नाही. तो का म्हणे गर्भवासी एक तर त्याला गर्भवासच नाही. पुढे आता कैसा जन्म नाही आम्हा जावे मरावे लागत, 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 नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्हाला मरावं लागत नाही एक अर्थ. यांना गर्भवासच नाही, आता संसार सिंधू तर नाहीच, आता यांना गर्भवास सुद्धा नाही एक अर्थ. दुसरा अर्थ सांगतो ना, अर्थ असं घेतो कारण मला अजून एक कीर्तन करायचंय. आणि दाट पेरले की कणीस बारीक पडत असते. बारीक पुढू गेलेलं नाही. मुद्दा आहे का? गर्भवासा कैसा नियमते, कारण चिंतनाची गोडी हा चिलाग घडोघडी. चिंतनाचं सुखच एवढं आहे, त्या मनानं गर्भवासाचं दुःख काहीच नाही. उदाहरण, भाऊ तुमचं नाव काय? 2 मिनिटं बोलत तर चालेल तुमच्याशी. सुरेश भाऊ तुमचं गाव कोणतं? कसाऱ्यात तुमचं घर आहे? घरात कपाट? सुरेश भाऊ घरात कपाट आहे, कपाटात पैसे सज्जन काम पुरते. सुरेश भाऊ व्यवहार कुशल असल्यामुळे सगळा पैसा बँकेत. उगा 500च्या 20 नोटा ठेवल्या घरात. काय चालला सुरेश भाऊ तुम्ही घाबरू नका. हा तेच सुरेश भाऊच्या घरात चोरशी तर कपाट पैसे काढले, पैसे मोजले, 10,000 भरले. चिडला तो चोर. एवढ्या लांबून आलो का 10,000 रुपये असा चोर म्हटला.
पण जेवढे पडतील तेवढे पदरात त्याने खिशात घातले. तेवढ्या सुरेश भाऊ जागे झाले. चोर 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 म्हणून. पण ऐकलं का दादा, तो चोर सुरेश भाऊच्या आधी माझ्या घरी आला होता आणि त्यांनी माझ्या घरातलं 1 लाखाचं पाकिट चोरलं. किती चोरलं? नंतर कोणाच्या घरी गेला? कपाट, पैसे, उडी आपलं निघणार. तेवढ्या सुरेश भाऊ जागे झाले. आरडा ओरडा पण त्या चोरानं खिडकीतून उडी बाहेर टाकली. पण उडी टाकली, माझ्या घरून आणलेलं 1 लाखाचं पाकिट पडलं. कुठं पडलं? सगळे म्हणतात तुमच्या घरात. तुमचं काय म्हणते? सुरेश भाऊ कोणाच्या घरात? गरीबाचं वापस करावं. टप्प्या द्या, एकदा देऊ नका. माझा फोन पे नंबर देऊन ठेवतो. ऐका, गेले किती? मिळाले किती? 1 लाख. फायदा कितीचा? आता सुरेश भाऊ पोलीस स्टेशन मध्ये जातील. सुरेश भाऊ सरळ दत्तप्रभूकडे येतील. हे दत्तराया, महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करतो, फक्त दिसाड असा एक चोर घरात 90,000च्या सुखा पुढं 10,000चं दुःख गेलं. तसं या देवाच्या चिंतनाच्या सुखा पुढं या गर्भवासाचं दुःख गेलं. गर्भवास कैसा नेम तो का म्हणे गर्भवासी या चिंतनामुळेच आता जनवनायशे कृपेच्या सागरे आता त्यांना सगळ्या चराचरा देवाचं दर्शन घडलं. जनीवनी अवघा देव वासनेचा उसावा ठाव. हो, या चिंतनामुळे हो दाटला आभारे पांडुरंग. आभारे पांडुरंग दाटला म्हणजे या भगवत भक्ताच्या चिंतनानं देवाचं देवावर एवढं ऋण झालं, त्याच्या ऋणानं हा दाटून गेला. आभारे पांडुरंग दाटला असा अर्थ गुरुवर्य शेखर महाराजांनी केला. बरं, त्या चरणाचा दाटला म्हणजे त्याचा ऋणी झाला. ऋण वैपन दे कोणी भक्ताचा हा ऋणी. भक्त ऋणी ऐशी बोलती पुराणी. तो भक्ताचा ऋणी झाला. ही सगळी फलश्रुती कशाने प्राप्त झाली? चिंतनाने प्राप्त झाली. एवढंच नाही, अजून गोड 2 फलश्रुती आहेत अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन. तुका म्हणे भक्ता देवाचे बंधन नाही. या चिंतनानं झालं काय? आता या भक्ताच्या बंधनात देव आला. मला सांगा, पंढरपुरामध्ये पांडुरंग किती दिवसापासून उभा आहे? युगे 28 किती युग झाली?
28 युगापासून उभा युगे झाली 28 उभा कुंडलिका पाठीस 28 युग झाली. कीर्तन अर्धा तास जर लांबलं तर आमच्या सह टाळ करायचं. हा बाबा किती जण उभा आहे त्याला कंटाळा येत नसेल बरं ते उभाई कसं आहे हे करू विश्राम विश्राम कधी कधी ना संत त्याची पाठ गोळून येते हात गोळून येतात कुंडली कळलं लगेच माता सावधान तर लगेच उभं राहावं लागेल म्हणजे त्याला बसायला परवानगी नाही. मला त्याला कधी कधी वाटतं कसाऱ्या सप्ताह चालू जाऊन यावं असं त्याला वाटत कोणाला त्याला पण लगेच जाता येत नाही त्याला अर्ज करावा लागतो. माननीय पुंडलिकराव विषय रजा मिळणे बाबा विनंती विशेष महोदयांना करण्यात येते की आषाढ कार्तिक वद्य अष्टमी आलेली आहे. आनंद या क्षेत्रामध्ये विश्वमौली ज्ञानोबरायचा अष्टमी ते अमावास्या समाधी सोहळा आहे. तरी जाण्याची तीव्र इच्छा आहे. तरी माननीय पुंडलिकरावांनी आम्हाला परवानगी द्यावी. कळावा आपला पांडुरंग वासुदेव यादव. परवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही का त्याच्या बंधनात येतो. न पुसता जाता नाही खाली बैसताई भी अवघा त्यांचा होय जीव भाव सहित त्याला म्हणतात तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन. आणि अजून एक फळ दाखविले भिन्न परी तो आपल्यात आणि चिंतन करणाऱ्या भक्तात भेद ठेवत नाही. चिंतने चिंतने असं करतो. एवढा महिमा या चिंतनाचा आहे. मोजा आता महिमा चिंतनाचा तसे वेळेला पूर्णविराम देऊ. त्याच्यातून आपल्या भेट ठेवत नाही. बळ क्रमांक 1 भक्ताच्या बंधनात तो राहतो. 2 त्याच्या ऋणाने दाटतो. 3 चराचरात त्याला आपलं दर्शन घडवून देतो. किती झाली 4 गर्भवासाची भीती ठेवत नाही गर्भवास ठेवत नाही. 5 संसार सिंधू त्याला त्रास देऊ देत नाही. किती झाले 6 आणि त्याचा काळ सार्थकी लावतो 7. अशी 7 फळं मिळतात त्याच्या चिंतनानं. त्याचं चिंतन कोणतं त्याच्या स्वरूपाचं चिंतन कधी त्याच्या लीलांचं चिंतन तर कधी त्याच्या नामाचं चिंतन. कसं विठोबा संपला. एवढा महिमा या चिंतनाचा आहे. महाराज या चिंतनाचा महिमा खूप आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्.
अनेक प्रकारानं महिमा शास्त्रात पुराणात त्याचा गायलेला आहे. प्रभू करो दत्त प्रभूने कृपा करावी, भगवान गणेशानं बुद्धी द्यावी आणि भगवान पंढरीनाथाने आपल्यावर कृपा करावी आणि आमच्याही जीवनामध्ये असंच चिंतन घडावं. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तो का म्हणे क्षण आता जीविता न विसंबो, असं अखंड देवाचं चिंतन राहिलं पाहिजे. शरीरानं संसार करायचं तर करू शकता, पण सर्व माझा काळ तुझिया चिंतन, देह माझा असो भलती ठाई, पण चित्त तुझे पायी असू द्यावे. म्हणून शरीरानं संसार करावा, चित्तानं परमार्थ करावा. आणि शरीर परमार्थाला लागतच असं नाही, म्हणजे चिंतनासाठी लागतच असं नाही आणि संसाराला चित्त लागतच असं नाही. संस्कारानं सुद्धा संसार होऊ शकतो. अशी देवाची कृपा आपल्यावर घडावी अशी प्रार्थना देवाच्या चरणी करतो आणि थांबतो. काय निवेदन द्यायचे मला तेवढे देतो आणि थांबतो. आपल्या सगळ्या या परिसराचं परमार्थाची राजधानी म्हणून ज्या मठाकडे पाहिलं जातं, ती राजधानी केवळ तुमच्या परिसराची अशी नाही, मग उभ्या वारकरी संप्रदायाची परमार्थिक राजधानी म्हणजे इगतपुरीचा भजनी मठ. कारण तो जोग महाराजांनी स्थापन केला आणि त्याच मठातून वारकरी शिक्षण संस्थेचा जन्म झाला आणि त्यातून उभ्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार घडला. पण त्या मठाची स्थापना आणि त्या माघ शुद्ध दशमीचा जो उत्सव आहे त्याचं 124वे वर्ष. येणारं वर्ष किती आहे? 124वे. मात्र पुढचं जे येणारे 25 मध्ये माघ महिन्यात ते आहे 125वे. आणि ते 125वे वर्ष आपल्याला फार दिमाखात संपन्न करायचं आहे. परवा बाबा येणारच आहेत, बाबा सांगतीलच, पण तर उद्या नाही गुरुवारी बाबा येणारच आहेत, बाबा सांगतीलच, तरी सुद्धा आगळी वेगळी पर्वणी त्या काळात राहणार. एरवी आपला सप्ताह 7 दिवसाचा असतो, तो सप्ताह महाराज होणार आहे 11 दिवसाचा. नाही 3 आणि 7 10 11 दिवसाचा. काला 11व्या दिवशी होणार आहे. 11 दिवसाचा तो सप्ताह होणार आहे. 2 टाइम कीर्तन होणार आहे. आणि ऐका, महाराष्ट्रातली नव्हे उभ्या भारतातील भागवताचे विद्वान स्वामी राजेंद्र दाजी यांची कथा मिळालेली आहे. ज्यांना आपण फक्त टीव्हीवर पाहतो ते राजेंद्र दाजी. आणि त्याच्या ही पर्वणी आहे आणि अजून एक पर्वणी. पहिले 3 दिवस गुरुवारी वारकरी संप्रदायात विद्वान कोण म्हटलं की डोळे झाकून जे नाव सगळ्या विद्वानाला आठवतं म्हणजे श्री गुरु चंद्रशेखर महाराज देवगुरकर यांचे 3 दिवस प्रवचन होणार आहे. परत 7 दिवस राजेंद्रदासजी यांची कथा होणार आहे. आणि महाराष्ट्रातील फार दिग्गज मोठे कीर्तनकार मंडळी त्यांची कीर्तनं प्रवचनं अशी कार्यक्रमाची रेलचेल होणार आहे. पण सप्ताह किती दिवसाचा आहे? तो 11 दिवसाचा. आणि तो सप्ताह करणं तो मामा सगळ्यांचं काय आहे कर्तव्य. गेल्या वर्षी पंढरपूरच्याच मीटिंग मध्ये त्या सप्ताह करता मी 1,25,000 रुपये जाहीर केले. गेल्या वर्षीच आपल्या मीटिंग मध्ये ते जाहीर झालेले. पण आपण सगळ्याच मंडळींनी तनाने मनाने आणि धनाने, तनाने निश्चित, मनाने निश्चित आणि धनाने जमेल तेवढं आपण त्या सप्ताहामध्ये सहभागी व्हावं. मी म्हणतो जमेल तेवढं असं प्रत्येकाने जर सहकार्य केलं तर एका बोजा सौती लग्न ठेवा. पण सगळ्यांनी आपली काही ना काही निधी आपण त्या उत्सवाकरता दिला पाहिजे. आपण उपस्थित राहिलं पाहिजे. तरुण मंडळींना सांगतो की आपणही तिथे कार्य करण्याकरता झटलं पाहिजे. तर अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे हमारी संस्कृती हमारी विरासत है और इस देश का जवान उसका रक्षक है. म्हणून सर्वांना ती विनंती करतो. या ठिकाणी आपल्या गावामध्ये मला वाटतं तुम्ही सुवर्ण महोत्सवापासून ना कीर्तनाची 7 ते 9 केली, क्रांती केली मंडळी. आणि ही क्रांती प्रत्येक गावानं करणं गरजेचं. रोज वा म्हणजे ज्ञानदान लगेच. म्हणून दातृत्ववान मंडळीला संधी आहे आणि माता मौल्यांना सवड आहे. 7 दिवस स्वयंपाकाचं टेन्शन नाही. फक्त कीर्तनाला यायचं नाही, सगळ्याला आणायचं. चाल त्यासाठी कुठे भाकर थापीत बसू, सगळ्यांनी यायचं आणि मस्त इथं आनंद लुटायचा. मग 7 ते 9 कीर्तनाची वेळ आपण केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अजून ऍडव्हान्स मध्ये माझ्या करता तर 6 ते 8 केली. आणि मला नाही वाटत तुमच्या सगळ्या लोकांचा भाव आणि श्रद्धा पाहून
5 ते 7 केलं तरी गर्दी एवढीच होईल असं मला वाटतं. आपली शिस्त आणि परमार्थाची निष्ठा पाहून समाधान झालं. माझ्याकरता आपण 6 ते 8 वेळ केली आणि मी कीर्तन बरोबर 6ला चालू केलं. 8ला अजून 5 मिनिटं कमी केलं नाही. जास्त म्हणले नाही. एकही चरण सोडलं नाही. सोडलं नाही सोडून दिलं नाही असं म्हणा तुम्ही. सगळ्या अपघाताचं चिंतन केलं. म्हणजे मी कीर्तन इमानदारीनं, आता मी इमानदारीने केलं, तुमची इमानदारी तुमच्याकडे बघा. म्हणजे माझी गडबड आहे तरी कीर्तन कमी केलं का मी? लोक म्हणतात दाट पेटल्या तुम्हीच बारीक पडतो. जे ना असं असलं काळजी नाही. म्हणून आपण प्रेमानं मला 2-4 वर्षापासून सगळ्या मुलीने आग्रह केला. खरं तर यायचं नाही असं ठरवलं होतं, पण तुमच्या प्रेमासाठी परत आलो. असो, देवानं बोलवलं, देवाची सेवा केली. मंडळी तुम्ही एक कार्य करता, ह्यात सगळ्यात मोठं दाखवतो या तरुण पोरांचं. वाटणारे पोरे नसतं तर काय झालं असतं संतो? अन्नदान करण्यात नाही वाटणारे नसतील तर. आणि पोरं सुद्धा झटून करतात आणि पोरांना झटून केलं पाहिजे. कारण शास्त्र असं आहे, जो पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय? मला पहिल्या पंक्तीला बसायचा लय नाद होता. असो, म्हणून या तरुण मंडळीचे कौतुक करतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, दत्तप्रभूच्या चरणी समर्पित करून सेवेला थांबतो. तू मला जरा रस्ता द्या. करा रस्ता आताच. रस्ता सोडा, रस्ता सोडा, रस्ता करा. रस्ता. आणि सगळ्यांचे आभार मानून सेवेला पूर्ण करून देतो. विठ्ठल